मीही एक तो पूजा अवसर अनुभवित आहे, अशा प्रकारची भावना व्यक्त करत हा सायंकाळचा पूजा अवसर आपण अनुभवूयात. की ज्या पूजा अवसर काळी देव तो सर्वदा, पण पूजा अवसरी थोडं बोलतो. देव तर असतोच, पण पूजा अवसराच्या वेळेस विशेष लाभ साधकाला लाभत असतो. आणि म्हणून 12 खांडणीच्या अवसरापैकी त्रिकाळ पूजा अवसर आपण आठवत असतो. त्या त्रिकाळ पूजा अवसरातही विशेष करून माझ्या देवाला निरूपणाच्या अवसराचा विशेष अभिन्न विचार. सकाळी निरूपण, संध्याकाळी निरूपण, दिवसा रात्री, पात्र अपात्र. तुम्ही अख्खं लीळाचरित्र जर पाहिलं तर असं लक्षात येईल तुमच्या की माझ्या देवाला जीव धरण्याचं व्यसन आहे. आणि हे व्यसन तर आहेच आहे, परंतु देवाला स्वतःहून सांगण्याचा जास्त उचंबळ आहे. आणि म्हणून धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान मुनिरायाचे. जिथे जिथे धर्मवार्ता चालते तिथे तिथे भगवंत असतातच. पण तो पाठीचा देव पोटाशी आणण्यासाठी आपल्याला त्याला हाक मारावी लागते, त्याला बोलवावं लागतं, त्याला ये म्हणावं लागतं. त्यासाठी आपण सगळा हा आनंद या ठिकाणी अनुभवत आहोत. या अधिष्ठानाला साक्षी करून इथे भगवंत अधिष्ठित आहेतच. आणि आपण सर्वजण या निरूपणाच्या अवसरी एकत्र झालेलो आहोत. निरूपणाच्या अवसरी परमेश्वर कदाचित कोणाच्या तरी प्रार्थनेवरून इथे उपस्थित असतात. तो व्यापार आपल्याला कळत नाही. कोणासाठी देव तिथे जिथे कुठे भगवंत आज माझा देव साधनदाता श्री चक्रधर आजही विद्यमान आहे ना. तुमची काय प्रतीती आहे की होते पक्के? त्याच्या सीसी कॅमेऱ्यामध्ये आपण निगराणीत आहात असं तुम्हाला वाटतं? पक्का? मला तर काय वाटत नाही. जे देव आहेच आणि तो माझ्याकडेच बघतो आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे ना. दिवसा रात्री सदैव देव आपल्यासोबत आहे की आपण देवासोबत आहात? आपण जेव्हा जीवन जगतो त्यावेळेस आपली सतत भावना पाहिजे की देव आपल्यासोबत आहे. मी देवासोबत जाण्यासाठीचं भाग्य मला जोडायचं. पण तो आहे, तो पाठीचे निवासी आहे, तो पोटाशी आणायचा. कारण देवाने आपल्याला आसनिधानामध्ये स्थान असेल, प्रसाद असेल, भिक्षुक असेल, वासनिक असेल, नाम असेल, विशेष असेल, कुठल्या ना कुठल्या ज्ञान असेल, मग ती पोथी असेल, एखादं पुस्तक असेल, या रूपाने तो आपल्या जवळच असेल. गाठी आहेत तुमच्यासोबत, नामही आहेत. अकोलेकरांना ज्ञानही आहे असंच मी समजतो. म्हणजे आहे, मला असं माहिती मिळाली की अकोलेकरांकडे ज्ञानही आहे ना. अज्ञान आहे का? आहे ना. हो. हे असे तयार अक्षर आपल्याकडे या गोष्टी असणं आवश्यक आहे. त्यापैकी बरंचसं साधन आपल्याकडे आहे. विशेष आहेत आपल्याकडे गुरुप्रसन्नतेने आलेले पोथ्या, पुस्तक आहेत. त्यांनी दिलेलं नाम आहे, त्यांनी दिलेला धर्म आहे. हेच खरं आपलं जीवन. आणि म्हणून या रूपाने परमेश्वर आपल्या सोबत जोडलेला आहेच आहे. आणि ही भावना ठेवून जेव्हा आपण उठतो, बसतो, बोलतो, चालतो, मग आपण परमेश्वराशी जोडल्या जाऊ शकतो. कुठलं तरी एक माध्यम आपल्याकडे असलं पाहिजे.
ती सततपणे भावना असते की मग आपण बरंचसं काम चुकीचंही करत नाही आणि परमेश्वराशी जोडलेलं असतो.